national education policy. I'm going to explain it in Marathi. तर आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यामध्ये पालकांची जी जबाबदारी आहे किंवा पालकांची जी भूमिका आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत. पण त्याआधी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे काय? म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रत्येक वेळी आपण हे ऐकत राहतो की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. मग हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एक ठराविक काळानंतर बदललं जातं. आणि पहिल्या शैक्षणिक धोरणामध्ये ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी ह्या पुढच्या शैक्षणिक धोरणामध्ये सुधारून किंवा त्यामध्ये आणखी नव्यानं काहीतरी समावेश करून हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे तयार केलं जातं. तर आपलं पहिलं स्वतंत्र भारतानंतर पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे श्रीमती इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना 1968 मध्ये हे बदलण्यात आलं. त्यानंतर 1986 मध्ये राजीव गांधी हे पंतप्रधान होते आणि त्यावेळी दुसरं हे शैक्षणिक धोरण करण्यात आलं आणि ते शैक्षणिक धोरण म्हणजे अगदी त्या शैक्षणिक धोरण 1986 पासून आतापर्यंत आपण जे काही शिक्षण पद्धती आपण अवलंबली ही शिक्षण पद्धती ही 1986च्या शैक्षणिक धोरणानुसार आपण पाहत आलो. आणि आता 2020 मध्ये हे नवीन शैक्षणिक धोरण अवलंबण्यात आलेलं आहे. तर हे नवीन शैक्षणिक धोरण किंवा हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काय आहे आणि यामध्ये पालकांची जबाबदारी काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर सर्वात आधी आपण पाहूयात की नवीन शैक्षणिक धोरणामागील दृष्टिकोन काय आहे. तर जागतिक पातळीवरती स्पर्धा करण्यासाठी उच्च प्रतीचं शिक्षण देण्याची क्षमता असलेल्या भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली शिक्षण प्रणाली तयार करणं हा सगळ्यात पहिला त्या पाठीमागचा हेतू की आज आपण जगाचा एक जबाबदार नागरिक हा झाला पाहिजे. त्यासाठी आपल्या मूलभूत कर्तव्यांविषयी आणि भारतीय राज्यघटनेविषयी आदरभाव निर्माण करणारा अभ्यासक्रम व अध्यापन तंत्र विकसित करायचं आहे. म्हणजे ह्या शिक्षणामधून तुमचा मुलगा, तुमचा जो पाल्य आहे, वाढ आहे, आमचा जो स्टुडंट आहे, ह्या शिक्षणामधून तो एक भारताचा जबाबदार नागरिक बनणार आहे. आणि त्या जबाबदार नागरिक बनण्यासाठी म्हणजे त्या नागरिक बनताना त्याला भारतीय राज्यघटनेविषयी सुद्धा आदरभाव निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी आपण अभ्यासक्रम हा तयार करतोय आणि त्याच्यासाठी अध्यापन तंत्रही विकसित केलं जाईल. म्हणजे अध्यापन तंत्र म्हणजे नुसतं टीच, टॉक अँड राईट फक्त बोर्ड आणि खडूचा वापर न करता आपण वेगवेगळ्या अध्यापन तंत्रांचा वापर करणार आहोत. आता पुढचा जो पॉइंट आहे, ह्या शिक्षणामधून मुलांमध्ये माणुसकीची निर्मिती झाली पाहिजे. म्हणजे एकमेकांविषयी जो आदर असतो, जो म्हणजे रिस्पेक्ट ठेवायचा असतो, माणुसकी जी असती, एकमेकांना जी मदत करायची असती, ती माणुसकीची भावना, आदर निर्माण झाला पाहिजे. आणि मानवाच्या ज्या मूलभूत ज्या अधिकाराविषयी जबाबदारीची जाणीव त्यांना त्याचा जबाबदारीची जाणीव त्यांना त्या अभ्यासक्रमातून म्हणजे होणार आहे. यासाठी भारतीय नागरिक म्हणून त्याच्या सर्वकष हिताची भावना निर्माण करणार आहोत. म्हणजे जे आपल्याला भारतीय देशाचा, आपल्या भारत देशाचा जो जबाबदार नागरिक तयार करायचा आहे की जेणेकरून तो प्रत्येकाला तो आदर करेल, सन्मान देईल, माणुसकी त्याच्यामध्ये निर्माण होईल. त्या दृष्टीने आपण ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये, अभ्यासक्रमामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण मुलांना शिकवून त्यांना एक भारताचा जबाबदार नागरिक बनवणार आहोत. आता ह्यामध्ये सामाजिक आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांविषयी मी सांगणार आहे. बरेचसे जे घटक आहेत आपल्या समाजातले, जे घटक आहेत ते ह्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत. म्हणजे त्यांना काही ज्या आहेत, म्हणजे ज्या फॅसिलिटी गव्हर्नमेंट देते त्यांना त्या मिळत नाहीये. ह्याच्याविषयी काय केलेले गव्हर्नमेंटनी राष्ट्रीय शिष्यवृत्तीची तरतूद केलेली आहे की जेणेकरून त्यांना ती शिष्यवृत्ती मिळून ते पुढच्या शिक्षणासाठी त्यांना म्हणजे त्याचा उपयोग त्यांना होईल आणि त्यांची शिक्षणाची जी प्रक्रिया आहे ती अशीच पुढे चालत राहील. मग ह्याविषयी काय त्याच्याविषयी आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. विशेषतः महिला आणि तृतीयपंथीयांना समानतेची वागणूक. आता बऱ्याचदा काय होतं, आपल्याच म्हणजे बऱ्याचशा कुटुंबामध्ये म्हणजे इलिटरेट पॅरेंट्स आहेत किंवा जिथं शिक्षणाविषयी त्यांना काहीच महत्व माहित नाहीये, तिथं मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. मुलींना फक्त घरकाम, शेतीकाम ह्याच्यामध्ये त्यांचा वापर केला जातो. त्यांची लवकर लग्न केली जातात, त्यांना शिक्षणही मिळत नाही. किंवा तृतीय पंथ जे असतात, म्हणजे जे आपण गे म्हणतो इंग्लिशमध्ये,
म्हणजे जे मेल आणि फिमेल आपण म्हणजे त्यांना असं डिफरन्शिएट करू शकत नाही, तो जर तृतीय पंथ आहे, जरी ते तृतीय पंथ असले तरी ते एक मानवच आहे ना, ती एक व्यक्ती आहे, त्याचा आदर आपण केला पाहिजे. ओके, त्यांनाही समानतेची वागणूक ही मिळाली पाहिजे. आता ज्या अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय अल्पसंख्याक इत्यादी सामाजिक तसेच सांस्कृतिक ओळख केली पाहिजे. म्हणजे जे असे आपण म्हणतो की जे अदर मीन्स कास्ट शेड्यूल वाले किंवा म्हणजे ज्यांना म्हणजे मागासवर्गीय आहे त्यांना ही शिक्षण हे मिळालं पाहिजे आणि त्यांना सामाजिक सांस्कृतिकची ही ओळख मिळाली पाहिजे. मुख्यत्वे म्हणजे खेड्यामधील आदिवासी पौढ्यांमधील तसेच लहान शहरातील विद्यार्थ्यांना भौगोलिक ओळख मिळाली पाहिजे. म्हणजे जे असे छोटे छोटे खेड आहेत की जेणेकरून तिथं साध्या म्हणजे मूलभूत गरजाही त्या मुलांना मिळू शकत नाही. आदिवासी जे लोक आहेत त्यांनाही त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलांना भौगोलिक ही ओळख ही मिळालीच पाहिजे. शारीरिक एक्सप्लेन करणार आहे. आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक आणि अभ्यासाची रचना कशी आहे की 5+3+3+4 म्हणजे 3 वर्ष अंगणवाडी, ओके, बालवाडीमध्ये आणि 12 वर्ष शालेय शिक्षण अभ्यासक्रम. आता ह्या मुलांना उच्च माध्यमिक, आता उच्च माध्यमिक स्तरामध्ये कुठली मुलं असणार आहेत, कुठल्या वयोगटातली मुलं असणार आहेत, तर त्या वयोगटात इयत्ता 9वी ते 12वी म्हणजे हा कालावधी किती वर्षाचा झाला, 4 वर्षाचा झाला. समीक्षात्मक अभ्यासक्रम जो विद्यार्थ्यांना विषय निवडण्यास मदत करेल. म्हणजे ह्या 9वी ते 12वीच्या इयत्तेमध्ये जे मुलं शिकतात म्हणजे जेणेकरून 4 वर्ष, त्या वर्षामध्ये प्रत्येक विद्यार्थी आपापल्या आवडीचा विषय निवडतील आणि त्यांना त्याच्यामध्ये शिक्षण घेता येईल. ओके, माध्यमिक आता स्तर कसा असेल, माध्यमिक स्तर हा इयत्ता 6वी ते 8वी म्हणजे कालावधी किती झाला, 3 वर्ष, आणि ह्या कालावधीमध्ये सर्व विषय हे शिकवले जातील. म्हणजे ह्या 3 वर्षामध्ये 6वी ते 8वी ज्यावेळी तुमचा मुलगा असेल, पाल्य असेल, आता तुम्ही म्हणताल आमची मुलं ही मोठी आहेत 9वी 10वी ते आम्हाला काय उपयोग आहे, पण तुमचे जे मुलांचे जे भावंड आहेत, तुमचे जे छोटी मुलं आहेत त्यांच्यासाठी ही उपयोगी पडणार आहे किंवा भविष्य काळात तुम्हाला माहित पाहिजे की हे जे शैक्षणिक जी संरचना ही चेंज केलेली आहे ऍक्च्युली ती काय आहे. आता ह्या ज्या 2-3 वर्षांमध्ये, ह्या 3 वर्षांमध्ये तुमच्या मुलांनी हे सगळे विषय शिकायचे. आता प्रारंभिक म्हणजे काय, इनिशियल स्टेज मध्ये 3 वर्ष आहे, तिथं 3री ते 5वी मध्ये ज्यावेळी तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल त्यावेळी खेळ आणि प्रकल्पांवरती आधारित शिक्षण असणार. म्हणजे पूर्ण शिक्षण हे मुलांना फक्त खेळानुसार म्हणजे वेगवेगळ्या गेम्स घेतल्या जातील, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कंडक्ट केल्या जातील, थोडेसे प्रोजेक्ट वर्क दिले जातील, प्रकल्प दिले जातील, त्या आधारावरती मुलांना हे प्रारंभिक लेवलचं शिक्षण हे दिलं जाईल. ओके, आता पुढचं पायाभूत टप्पा म्हणजे काय की जेणेकरून पायाभूत टप्पा म्हणजे हा टप्पा बेस्ट टप्पा असणार आहे. ओके, बेस्ट टप्पा असणार आहे. त्याच्यामध्ये हा 5 वर्षाचा कालावधी आहे. त्याचा पिरियड बालवाडी ते 2री. ओके, ज्यावेळी तुमचं पाल्य ज्यावेळी बालवाडी ते 2री मध्ये असेल त्यावेळी त्यांचं शिक्षण कशा प्रकारे घेतलं जाईल, त्यावेळी त्यांचं बहुस्तरीय खेळांवरती आधारित शिक्षण हे असेल. बहुस्तरीय म्हणजे काय, वेगवेगळ्या लेवलचे त्यांना खेळ दिले जातील, पझल्स दिले जातील, गेम्स असतील, त्याच्यामध्ये मुलांना हे शिक्षण दिलं जाईल. ओके, हे जे आहे ही शैक्षणिक संरचनेचं हे रूपांतर आहे, हे स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलं आहे. आता ह्या शैक्षणिक टप्प्यांची काही ठळक वैशिष्ट्य आहेत. आता पायाभूत स्तरावरती हस्तखेळ शिक्षण दिलं जाईल, कृतींवरती आधारित शिक्षण हे दिलं जाईल. म्हणजे त्यामध्ये जास्त मुलांना काय असणार आहे, जास्त म्हणजे अभ्यासाचा लोड दिला नसणार आहे, जास्त त्यांना वह्या पुस्तकांचाही लोड नसणार आहे की जेणेकरून मुलं हसत खेळ शिक्षण घेतील. बालसुरक्षा, बालशिक्षण संबंधीचे अध्यापन शास्त्र, प्रामाणिकपणा, शिष्टाचार, नीतिमूल्य, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता ह्याच्या मधून शिक्षण हे मुलांना दिलं गेलं जाईल. ओके, म्हणजे ह्या वयामध्येच मुलं प्रामाणिक कायपणा असतो, खरं बोलणं म्हणजे काय असतं, शिष्टाचार म्हणजे काय असतं, म्हणजे जे कॉमन सेन्स असतात ना आपण इंग्लिशमध्ये जे म्हणतो ते मुलांना आपण हे शिकवणार. पण हे कसं शिकवणार, हसत खेळ शिकवणार की जेणेकरून जास्तीत जास्त त्यांच्याकडून कृती केल्या जातील. ओके, त्यांच्याकडून काम करून घेतलं जाईल त्यांच्या वयाच्या लेवलनुसार की जेणेकरून त्यांना वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता ह्याचंही त्यांना ज्ञान मिळेल. आणि हे खूप गरजेचं आहे. जर ह्या वयात जर मुलांना जर ह्या मूल्यांचा जर अंतर्भाव जर मिळाला, नॉलेज जर मिळालं तर ते भविष्यात
नक्कीच ते कुठल्याही वाममार्गाला लागणार नाहीत. प्रामाणिकपणा हा खूप महत्वाचा आहे, जेणेकरून मुलांना खोटं बोलण्याची सवय लागणार नाही, एकमेकांना आदर देतील, एकमेकांना ते रिस्पेक्ट देतील. ओके, माणुसकी त्यांच्यात निर्माण होईल, त्याच वेळी भावनात्मक निर्माण होईल त्यांच्यामध्ये. आता प्रारंभिक स्तर, आता प्राथमिक स्तर कसा आहे, प्रायमरी लेवल. प्रायमरी लेवलमध्ये पण काय आहे, कृतीवर आधारित अध्यापन, औपचारिक वर्ग शिक्षणाकडून हळूहळू संक्रमण. आता ह्याच्यामध्ये काय होतं, कृतीमधून जर त्यांच्याकडून जर आपण अभ्यास करून घेतला तर त्यांचा हळूहळू मार्ग कुठे जातो, वर्ग शिक्षकाकडे जातो. ओके, मग त्याच्यामध्ये काय होतं, परस्पर संवाद, अध्ययन व अध्यापन. म्हणजे एकमेकांमध्ये संवाद घडवतील, एकमेकांमध्ये डायलॉग होतील, कम्युनिकेशन त्यांचं होतील. बरेचशी मुलं काय होतात, भितात, ते एका कोपऱ्यामध्ये जे बसतात ते बसतात, ते कोणाशी बोलत नाही. 6-6 महिने तर ते मुलांना म्हणजे शाळेत यायलाही भितात. पण ह्याच्या शिक्षणामधून काय होईल, मुलं एकमेकांशी बोलतील. ओके, त्याच्यामध्ये त्यांचं अध्ययन आणि अध्यापन. आणि ह्या प्रारंभिक स्तरामध्ये भाषा, विज्ञान, गणित, कला तसेच शारीरिक शिक्षण या विषयांचा परिचय करून, म्हणजे फक्त इंट्रोडक्शन या विषयांचं होईल. त्यांना त्याच्यामध्ये जास्त डीपली त्यांना काही त्याचा अभ्यासक्रम नसणार आहे, की जेणेकरून त्या विषयांचं त्यांना अक्षरशः ओळखच होईल, की त्यामध्ये ते कम्फर्टेबल होतील. आणि जास्त ते परस्परांमध्ये म्हणजे इंटर रिॲक्शन जी म्हणतो, कोऑर्डिनेशन जे म्हणतो, ते त्यांच्यामध्ये तयार होईल. आणि ते करताना त्यांच्यामध्ये कुठले स्किल्स तयार होतील, वाचन, लेखन, संभाषण, रायटिंग, रीडिंग अँड कम्युनिकेशन. ओके, जर मुलगा जर तुमचं जर कम्युनिकेशन जर या वयामध्ये जर करू शकला तर अर्थात तो भविष्यामध्ये चांगलं नेतृत्व करेल, तो नेताही होऊ शकेल ना. बरोबर आहे. पण आपली मुलं काय म्हणतात, 10वी पर्यंत मुलं ही बुजरीच राहतात, त्यांना भीती वाटते, त्यांच्यामध्ये स्टेजरिंग नसतं. 100 मधली फक्त 20-30च मुलं की जेणेकरून ते पुढे जाऊन आपले मत ते मांडू शकतील. पण ह्या वयामध्ये मुलांना स्वमत मांडण्याचा त्यांना म्हणजे आपण त्यांना शिक्षण देऊ. आता माध्यमिक स्तर म्हणजे मिडल लेवल कसं असणार आहे, विषयाभिमुख अध्यापन व अभ्यासक्रम कार्यपद्धती. म्हणजे त्यांना शिक्षण हे म्हणजे सब्जेक्ट वाईज दिलं जाईल आणि गणित, विज्ञान, कला, सामाजिक शास्त्र, नैतिक मूल्य आदी विषयांमधील अमूर्त कल्पनाविषयीचे शिक्षण. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे एक्झॅक्टली, त्यांच्या कल्पकतेला वाव देऊन ह्या विषयांचं त्यांना शिक्षण दिलं जाईल. आता उच्च माध्यमिक स्तर, उच्च म्हणजे काय, तो हाय लेवलचा आला. ओके, म्हणजे 4 वर्षाचा, जेणेकरून आता सध्या तुम्ही उच्च माध्यमिक स्तरामध्ये आहात. आता हा कालावधी किती आहे, 4 वर्षांचा. बहु अनुशासनात्मक शिक्षण, म्हणजे त्याला काहीतरी अनुशासन आहे, वेगवेगळ्या पद्धतीचं अनुशासन त्या शिक्षणामध्ये आहे. ते कसं आहे, सखोल, सृजनात्मक व अधिक क्रियाशील विचारसरणी तथा अधिक महत्वाकांक्षी ज्ञान प्राप्त करण्यास वाव दिला जाईल. या शिक्षणामधून काय होईल, तुम्हाला डीप नॉलेज मिळेल. तुमच्यामध्ये म्हणजे जी क्रियाशील विचारसरणी म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी, तुमची विचारसरणी, तुम्ही त्या विषयाचं डीप नॉलेज घेऊ शकता, सगळ्या बाजूने तुम्ही त्या विषयाचा विचार करू शकता. ह्या म्हणजे विज्ञानाचा म्हणजे काय काय जे वेगवेगळे विषय आहेत त्याच्यामध्ये तुम्ही डीपली नॉलेज घेऊन अनेक मार्गाने तुम्ही नॉलेज मिळवू शकता. विविध विषयांची उपलब्धता व लवचिकता, म्हणजे ह्या लेवलमध्ये वेगवेगळे तुम्हाला विषय हे शिकवले जातील आणि त्यामध्ये लवचिकताही असणार आहे. आणि अभ्यास घटकामधील विविध स्तरांवर मूल्यांकन केलं जातं. म्हणजे अभ्यास घटनांमध्ये म्हणजे विविध स्तर म्हणजे मूल्यांकन, जे आपण इव्हॅल्युएशन करतो, जे काय आपलं म्हणजे पास नापास किंवा आपण जे क्लास वाईज आपण डिवाइड करतो त्याचं मूल्यांकन, ती म्हणजे जेणेकरून परीक्षा पद्धत तुम्हाला किती ज्ञान आत्मसात झाले त्याची म्हणजे परीक्षा एक प्रकारचं मी सांगते, ते वेगवेगळ्या लेवलनी आपण करू शकतो, की जेणेकरून असं नाही की पेपर लिहिला आणि त्या पेपरमध्ये किती मार्क मिळाले त्याच्यामध्ये तुमचं मूल्यांकन केलं जाईल, असं नाही. आता हे जे अध्यापन अध्ययन जे आहे ते तुमच्या क्षमतेवरती अवलंबून असणार आहे. जसे आपल्या हाताची 5 बोटं सारखी नसतात, तसा प्रत्येक विद्यार्थी हा दुसऱ्या विद्यार्थ्यापेक्षा हा वेगळा असू शकतो. कोण जास्त हुशार असतो, कोण थोडा कमी असू शकतो, कोणामध्ये जास्त क्षमता ग्रास्पिंगची असते, कोणामध्ये कमी क्षमता असते. तर ह्याच्या क्षमतेनुसार ही अध्यापन आणि अध्ययन पद्धत ही असते. आता सध्या तुम्ही लोक काय करता,
जास्त प्रमाणात तुम्ही पाठांतर करता, घोकमपट्टी करता. आता ही घोकमपट्टी या अभ्यासक्रमामध्ये करायची नाही. जे काय तुम्ही ज्ञान आत्मसात करणार आहात ते तुमचं अंडरस्टँडिंग मध्ये असणार आहे. तो तुम्हाला जो कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे, ती क्लिअर कन्सेप्ट करण्यासाठी वेगवेगळे तुम्हाला ऍक्टिव्हिटीज दिल्या जातील, गेम्स दिल्या जातील. तुम्ही मुलं सुद्धा गेम खेळू शकता, तयार करू शकता, की जेणेकरून तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि त्या क्लिअर तुमचे जे डाऊट होतात, जे तुम्हाला नॉलेज मिळतं, त्या आधारावरती तुम्ही आन्सर लिहू शकता, की जेणेकरून घोकमपट्टी करायची गरज नाहीये. शैक्षणिक उद्दिष्टांची पूर्तता करणारा अभ्यासक्रम. आपले शैक्षणिक उद्दिष्ट काय असतं, जेणेकरून ह्या शिक्षणामधून तुमची बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे, शारीरिक क्षमता ही वाढली पाहिजे, तुम्ही उद्याचे चांगले नागरिक झाले पाहिजेत. ओके, सगळे तुमचे लाईफ स्किल्स तयार झाले पाहिजेत, जेणेकरून ह्या शिक्षण पद्धतीमध्ये हा असा अभ्यासक्रम हा दिला जाईल. पारंपरिक मूल्यांकनाऐवजी क्षमतेवर आधारित मूल्यांकनावरती भर. म्हणजे पारंपरिक जे मूल्यांकन असतात, म्हणजे तुम्ही गणित कसे सोडवू शकता, तुमचं म्हणजे रायटिंगचं स्किल कसं आहे, तुम्ही कितपत तुम्ही म्हणजे अभ्यास करून पेपर लिहून तुम्ही मार्क मिळवू शकता, ह्याच्या ऐवजी आधारित क्षमतेवरती तुमचं मूल्यांकन केलं जाईल. म्हणजे जिथे तुमची जास्त क्षमता आहे, फॉर एक्झाम्पल तुमची क्षमता कशात आहे, ड्रॉइंग मध्ये तुम्हाला जास्त स्किल आहे, राईट, तुमचं सायन्स मध्ये स्किल आहे, तर तिथं तुम्ही जास्त भर देऊन तुमचं मूल्यांकन केलं जाईल. ओके, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्गात क्रीडा, एकात्मिक आणि कला एकात्मिक शिक्षणास प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजे कुठलं तुम्हाला जास्त तुम्हाला जास्त म्हणजे अभ्यास केला जाईल, की तुमचा ओव्हरऑल डेव्हलपमेंट झाली पाहिजे. ओव्हरऑल डेव्हलपमेंट इट शुड बी देअर, ऑल लाईफ स्किल इट शुड बी देअर. त्यासाठी इन क्लास ओनली देअर विल बी different that activities based on games. Okay, your physical education time also different activities your teachers takes. And एकात्मिक म्हणजे काय, युनिटी. क्रीडा एकात्मिक म्हणजे जेवढं तुम्ही खेळताल त्याच्यामध्ये तुमचे स्किल्स डेव्हलप होतात. कला एकात्मिक म्हणजे तुमचे जे स्किल्स असतात त्यामध्ये सुद्धा तुम्हाला शिक्षणास प्रोत्साहन केले जाईल. म्हणजे तुमचे जे स्किल्स आहेत ते तुमचे जास्त डेव्हलप केले जातील. आता शैक्षणिक धोरणामध्ये नमूद केलेल्या काही गोष्टी आहेत. आता काय गोष्टी आहेत, 5वी पर्यंत किंवा शक्यतो 8वी पर्यंत मातृभाषेत किंवा प्रादेशिक भाषेत शिक्षण घेतलं जाईल. आता म्हणजे तुम्ही म्हणताल की आता आमचा मुलगा इंग्लिश मिडियमला, आता काय करायचं, मातृभाषाच वापरण्यात येणार आहे का? आता त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी आता बदल येतील, की जेणेकरून 5वी किंवा 8वी पर्यंत तो मुलगा ज्या स्टेटमध्ये राहतो त्या स्टेटमध्ये जी मातृभाषा आहे त्याच मातृभाषेमध्ये त्यांचं शिक्षण घेतलं जाईल. ओके, हे खूप मोठी ही हा मोठा चेंज आहे. आपण पाहू आपण कसा तो घडवून आणायचा आहे तो. आणि आपल्या शाळेतली मुलं तर सगळ्याच लँग्वेज मध्ये अव्वल नंबर 1 आहेत. त्यांना इंग्लिश पण येतं, हिंदी पण येतं आणि मराठी पण येतं. ते कुठल्याही लँग्वेज मध्ये शिकतील ह्याची आम्हाला गॅरंटी आहे. ओके, आता शिक्षक पूर्व, आता विद्यार्थ्याच्या सर्व कश प्रगतीचा आलेख दाखवणारी पुस्तिका. आता स्टुडंट्स विल बी इव्हॅल्युएटेड ऑन कॉग्निटिव्ह, अफेक्टिव्ह अँड सायकोमोटर डोमेन्स. म्हणजे विद्यार्थ्यांचं मूल्यांकन हे संज्ञात्मक, सकारात्मक तसेच मनोवैज्ञानिक घटकांवर आधारण्यात येणार आहे. म्हणजे मुलांचा शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक ह्याचा विचार केला जाईल ज्यावेळी विद्यार्थ्यांचं आपण मूल्यांकन करणार आहोत. फक्त नाही की त्यांनी वाचायचं, पाठ करायचं आणि पेपर लिहायचा आणि त्यांचा काय तो रिझल्ट द्यायचा, तसं नाही. मुलांचं मूल्यांकन हे शारीरिक, मानसिक आणि सायकोलॉजिकल म्हणजे सायकोलॉजिकल वे ह्या आधारावरती केलं जाईल. ओके, म्हणजे मुलांचा हा सगळ्या बाजूनीच या आधुनिक शैक्षणिक धोरणानुसार विचार केला जाईल. आता विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शालेय प्रगतीचा आढावा कसा घेतला जाईल. इयत्ता 3री, 5वी, 8वी मध्ये ज्यावेळी विद्यार्थी असतो त्यावेळी म्हणजे 3री ते 8वी पर्यंत हे विद्यार्थ्याचं जे परीक्षा आहे त्या शालेय लेवलच्याच होणार आहे. 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा ह्या राहतील, परंतु शिकवणी वर्गांचे अतिरिक्त महत्व कमी करण्यासाठी सध्याच्या बोर्ड व प्रवेश परीक्षेच्या पद्धतीत सुधारणा करण्यात येईल. ओके, म्हणजे बोर्डाच्या तर एक्झाम होणार आहेत, पण त्यामध्ये अजून इम्प्रुव्हमेंट कशात होणार आहे, बोर्ड आणि प्रवेश परीक्षा म्हणजे जे काय एंट्रन्स कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात त्यामध्ये चेंजेस घडून आणणार आहे. ओके,
आणि माझ्यामध्ये तर दुसरीपर्यंत तर एक्झाम्स तर होणारच नाही. विद्यार्थ्याचं सगळं हसत खेळ शिक्षण होणार आहे, की जेणेकरून हा विद्यार्थी दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये आनंदाने उड्या मारत आला गेला पाहिजे. नाही तर मुलांच्या मनात काय असतं, माझा होमवर्क झाला नाही, माझं हे झालं नाही, मी जाणार नाही, मला टीचर हे करेल. त्यांच्यामध्ये एक फोबिया असतो, तो फोबिया मुलांमध्ये राहणार नाही. ओके. आता पुढचा जो पार्ट आहे तो दप्तराविषयी, म्हणजे बॅग. बरेचसे पॅरेंट्स असे आहेत की मुलांच्या बॅग्स गेट पर्यंत घेऊन येतात. जर आम्ही जर अलाउड केलं ना तर ते क्लास पर्यंत बेंचवरती ठेवून पर्यंत ते येतील. केवढं त्यांना म्हणजे टेन्शन असतं की मुलांचं पाठ दुखेल. ओके. त्यांना काय वाटतं की दप्तराविषयी म्हणजे जे काय आहे आधुनिक धोरणेनुसार की दप्तराविषयी काही दिवस आपण शाळा ठेवायची, म्हणजे जे महिन्यातले जे महिना असेल म्हणजे त्यातले 10 दिवस दप्तराशिवाय मुलांनी शाळेमध्ये यायचं. मस्तिकी पाठशाला, मस्तिकी पाठशाला म्हणजे काय, असं गोंधळ घालायचं नाहीये, असं नाहीये. मुलांनी कधी म्हणजे त्यांना रेस्ट मिळेल, म्हणजे त्यांचा जो अभ्यास आहे 10 दिवस म्हणजे धमाल नाही, त्यांचा अभ्यास घेतला जाईल, पण वेगवेगळ्या मार्गाने घेतला जाईल की ज्यात फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमावरती भर देण्यात येईल. व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे काय, की जेणेकरून ते पुढं छोटे छोटे त्यांचे लघु उद्योग तयार करतात. गार्डनिंग, कारपेंटर, पॉटरी, fashion design, beauty, isn't it? Then many students have the interest in for making the statues also, isn't it? Then drawing, painting, craft, dance, singing. Okay. तर ह्याच्याविषयी हे त्यांना म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमावरती त्यांना भर दिला जाईल. 10 दिवस त्यांना दप्तर आणायचं नाहीये. मग तर मुलं तर 10 दिवस मला तर वाटतं ऍबसेंट राहणारच नाहीयेत. पण आम्ही त्या 10 दिवसामध्ये जास्तीत जास्त फायदा करून देणार आहे की जेणेकरून मुलांमध्ये व्यावसायिक शिक्षणाविषयी जास्तीत जास्त त्यांना म्हणजे त्याची मूल्य कळतील. व्यावसायिक अभ्यासक्रमावरती आम्ही भर देऊ. तो कसा देणार की 10 दिवस आम्ही दप्तर मुलांना आणायला सांगणार नाही आणि जास्तीत जास्त त्यांच्याकडून प्रॅक्टिकल वर्क करून घेऊ आम्ही, की तुमचा मुलगा गार्डन मध्ये जाईल, तिथं काम करेल, बिया कशा लावायच्या, झाडं कशी तयार करायची, त्याचे रोप कसं लावायचं, कशी राखायची, सॉइल कशी तयार करायची, वाफे कशी तयार करायचे, ह्या गोष्टींबद्दल त्यांना माहिती देण्यात येईल. शाळेतर्फे इयत्ता 6वी ते 8वी करिता 10 दिवस दप्तराशिवाय व्यावसायिक शिक्षणावरती भर दिला जाईल, म्हणजे वोकेशनल कोर्सेस. ओके. एज्युकेशन दॅट प्रिपेअर्स पीपल फॉर स्पेसिफिक ट्रेडर्स, क्राफ्ट्स ऑर कॅरियर. ओके. मुलांना शाळेत परत आणायचं. आता ह्याच्या मागचा उद्देश काय, की मुलांनी शाळेत आलंच पाहिजे, एकही विद्यार्थी शाळा सोडून जाणार नाही याची काळजी घ्या, की म्हणजे प्रत्येक मुलगा हा शाळेत आला पाहिजे, कुणीही शाळा सोडून जाण्याचा विचार करणार नाही, स्वतःच्या मनानं ते आले पाहिजेत आणि त्यांची 100% ही प्रेझेंटी राहिली पाहिजे, की जेणेकरून मुलांना शाळेविषयी, अभ्यासक्रमाविषयी प्रेम वाटू लागेल आणि ते जास्तीत जास्त शाळेत येण्याचा प्रयत्न करतात. आता ह्या अध्यापन शास्त्रातील मुख्य वैशिष्ट्य काय आहेत? सूक्ष्मतेच्या आधारावरती अध्यापन शास्त्रीय योजना तयार करणे, त्याची अंमलबजावणी करणे, योग्य प्रशिक्षण शाळा प्रशासनास देणे, गोष्टी, खेळ, संगणक याद्वारे अध्यापन शास्त्राची निर्मिती करणे. आता आम्हाला सध्या त्याच ट्रेनिंग चालू आहे. प्रथम आमच्या प्रिन्सिपल मॅडमनी त्यांना ट्रेनिंग मिळालं, NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्याच्यामध्ये काय काय करायचं ते. आणि मागच्याच आठवड्यात आम्हाला प्रिन्सिपल मॅडमनी स्वतः सगळ्या शिक्षकांना, आमच्या स्टाफला ट्रेनिंग दिलेले. त्यामुळे आमच्या आता बरंचसं लक्षात आलंय. आणि साईड बाय साईड आम्हाला गव्हर्नमेंट ऑनलाईन ट्रेनिंग तर देतातच, तेही आम्ही करतोय सगळे ट्रेनिंग. आणि आमच्या इंटरनल स्कूलमध्ये सुद्धा आम्ही इंटरनल टीचर्स ट्रेनिंग आम्ही प्रोग्राम राबवणार आहोत, की जेणेकरून गोष्टी, खेळ आणि संगणकातून मुलांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे. ह्या शिक्षणातून मुलांना देशप्रेम तयार झालं पाहिजे. ओके. शांतता, अहिंसा, प्रामाणिकपणा ह्या मूल्यांचा विकास केला गेला पाहिजे. परत शैक्षणिक अभ्यासक्रम, त्याच्यामध्ये मुलांना कला, शिक्षण, खेळ, शैक्षणिक, व्यावसायिक, सहशाली अभ्यासक्रम, पूरक अभ्यासक्रम, सप्लिमेंटरी, ह्याविषयी सगळ्या मुलांना काही भेदभाव न करता समानतेने हा अभ्यासक्रम शिकवला जाईल. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाबद्दल त्यांना माहिती दिली जाईल, योग्य प्रशिक्षण दिलं जाईल. त्याच्यामध्ये डिजिटल साक्षरता, कोडिंग, संगणकीय विचार, नैतिक विचार यावर भर दिला जाईल. म्हणजे आता डिजिटल जो इंडिया म्हणतो ना आपण तयार होणार आहे, त्याच्यासाठी आपण डिजिटल एज्युकेशन देणार आहे, की जेणेकरून सगळी मुलं त्यामध्ये समानतेने भाग घेतील आणि प्रत्येक जण एकाच लेवलचं शिक्षण घेऊन प्रत्येकाचं भविष्य सुद्धा त्याच लेवलचं हे असणार आहे.
विद्यार्थ्यांना बहुभाषिक शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं जाईल. बहुभाषिक शिक्षण म्हणजे काय? त्यांना वेगवेगळ्या भाषेचं मार्गदर्शन दिलं पाहिजे. ओनली फक्त त्यांना काय मराठीच येता कामा नये, तर त्यांना बहुभाषिक म्हणजे वेगवेगळ्या देशातल्या भाषा, राज्यातल्या भाषा सुद्धा आल्या गेल्या पाहिजेत. आपली मराठी भाषा तर सगळेच शिकतात, पण आपल्याला दुसऱ्या राज्यातल्या भाषा शिकताच येत नाहीये. त्याला काहीतरी लिमिटेशन्स येतात. मग ह्याच्यासाठी गव्हर्नमेंट काय करणार आहे की त्यांना ह्या एज ग्रुपमध्ये त्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देणार आहे आणि इतर भाषेच्या शिक्षकांना नियुक्त करण्यासाठी जवळच्या राज्याशी द्विपक्षीय करार करण्यास राज्यांना प्रोत्साहन देणार आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र हे एक राज्य आहे, स्टेट आहे. या महाराष्ट्र राज्यातल्या स्टेटमधली मुलं दुसऱ्या स्टेटमध्ये जातील, तिथं ते 2 वर्ष शिक्षण घेतील. ते शिक्षण घेताना त्या स्टेट विषयी त्यांना काय भौगोलिक त्यांची कंडिशन आहे, त्यांची संस्कृती काय आहे, त्यांची शैक्षणिक पद्धती काय आहे, त्यांचं अन्न काय आहे, त्यांच्या मूलभूत गरजा त्या कशा भागवतात, ह्याविषयी त्यांना जवळून माहिती मिळेल. त्या राज्याविषयी त्यांना सखोल ज्ञान मिळेल आणि त्या राज्यातली मुलं आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 वर्ष येतील. म्हणजे असं आपण स्थलांतर 2 वर्षासाठी करणार आहोत, जेणेकरून मुलांना त्या राज्यात विषयी सखोलपणे माहिती मिळेल. ओके. पुढचं, पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये कुठल्या म्हणजे गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत? त्यांचं शारीरिक अपंगत्व, म्हणजे बरीचशी मुलं हँडिकॅप असतात, बरीचशी मुलं स्लो लर्नर असतात. ह्या सगळ्या गोष्टी मुलांच्या जाणून घ्यायला पाहिजेत आणि वेळोवेळी त्यांना सहकार्य केलं पाहिजे. त्याच्यासाठीच आपण सगळे शाळा आणि शिक्षक हे वेळोवेळी आपण पालकांना बोलवतो की जेणेकरून तुमच्या ज्या गरजा आहेत, जे तुमच्या पाल्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याविषयी आपण वेळोवेळी मार्गदर्शन देऊ. शाळेनं काय केलं पाहिजे त्यासाठी? पालक प्रशिक्षण सत्र, म्हणजे पालक प्रशिक्षण म्हणजे आपण पीटीए म्हणतो ना, पॅरेंट्स टीचर्स असोसिएशन. ज्यावेळी पॅरेंट्सची मीटिंग बोलवली जाते त्यावेळी तुम्ही उपस्थित राहिलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला शाळेकडून मार्गदर्शन मिळेल. पुढचा जो पार्ट आहे व्हेरी इम्पॉर्टंट, आता ह्या एज ग्रुप मध्येच आहे की जेणेकरून ह्या एज ग्रुप, म्हणजे हा एज ग्रुप कुठला आहे? हा एज ग्रुप पौगंडावस्था म्हणजे टीन एज. ओके, टीन एज म्हणजे तुमचा मुलगा ज्यावेळी 12 ते 15 16 वर्षापर्यंतचा होतो, जेणेकरून 11च्या वर्षानंतरच मुलं ही या एज ग्रुपमध्ये येतात. आणि एज ग्रुपमध्ये आले की मुलांच्या शारीरिक, भावनिक, बौद्धिक, मानसिक खूप चेंजेस होतात. बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेसही होतात. बरेचसे हार्मोन्स हे तयार होतात, सिक्रेट होतात की जेणेकरून मुलांमध्ये बाह्य आणि अंतर्गत शारीरिक चेंजेस होतात की जेणेकरून मुलांना तो चेंज लवकर ते ऍक्सेप्ट करत नाही. आणि त्यामध्ये काय होतं, मुलं ही कन्फ्युज मध्ये राहतात, मुलं डिप्रेशन मध्ये जातात. आणि त्यावेळी मुलांना काय होतं, जास्त शाळेचं प्रेशर असतं अभ्यासाचं, किंवा पॅरेंट्स कडून सुद्धा प्रेशर असतं की एवढा अभ्यास कर, ते कर, हे कर. काहीतरी पॅरेंट्सचे अंतर्गत जे काय प्रॉब्लेम्स असतात, कौटुंबिक प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळे मुलं काय होतात की अभ्यासापासून वंचित होतात. ते मादक द्रव्यांचा जास्त वापर करतात, लैंगिक प्रवृत्ती त्यांची तयार होते. लैंगिक प्रवृत्ती म्हणजे सेक्शुअल ऍक्ट. they start taking the drugs, addict, tobacco and all. Okay, this age group is very important. Once you will slide in this group, the students, in future also you will get a lot of bad habits. So this age group is very important, and during this age group only you need the proper guidance from your parents and the teachers, so you will not adopt any wrong pathway in your life. So very best, I'm giving you the solution. You have to open your mind with your parents and the teachers. जे काय तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे, जे काय प्रॉब्लेम आहेत, ते तुम्ही बोलले पाहिजेत की जेणेकरून तुमच्या प्रॉब्लेम वरती पॅरेंट्स आणि टीचर्स तुम्हाला सोल्युशन देतील. ह्याविषयी पालकांना शाळेकडून सहकार्य केलं जाईल. कारण ह्या अवस्थेमध्ये मुलं ही जास्त बोलत नाही, शांत शांत राहतात, त्यांचं लक्ष बाहेर असतं, मित्र त्यांना जास्त लागतात. अशा वेळी पालकांचा एक्झॅक्ट रोल काय आहे की जेणेकरून तुमचा मुलगा कुठल्याही वाममार्गाला जाता कामा नाही, त्यासाठी तुम्हाला शाळेकडून हे सहकार्य मिळणार आहे. त्याविषयी तुम्हाला काय करायचं आहे, विविध उपक्रमामध्ये भाग घेतला गेला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला तुमच्या पाल्याची प्रगती मिळेल. आणि त्यासाठी आम्ही स्टुडंट्स पोर्टफोलिओ ही एक नवीन आपण एक तयार करणार आहोत. स्टुडंट्स पोर्टफोलिओ म्हणजे काय, तुमचा जो मुलाचा पोर्टफोलिओ आहे तो म्हणजे एकदा ओपन केला की वर्षभर तुमच्या मुलांनी काय केलंय शाळेमध्ये. स्वयंसेवक खालील गोष्टी पालकांनी सहकार्य करावे. राष्ट्रीय पायाभूत साक्षरता व सांख्यिकी अभियान, छत्रभेटी, सहली, क्रीडा,
कला प्रदर्शन, वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि शाळेचं मासिक इत्यादी. या सर्व गोष्टी ज्या आहेत, क्षेत्रभेटी आहेत, सहली आहेत, कला प्रदर्शन आहेत, वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम ज्याला आपण अॅन्युअल फंक्शन म्हणतो, त्यामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हायचंय. प्रत्येक पॅरेंट्सनी त्याच्यामध्ये एक स्वयंसेवक म्हणून टीचर्सला हेल्प करू शकता तुम्ही. जर तुम्हाला एखादा जर सेमिनार घ्यावासा वाटेल स्कूलमध्ये, फॉर एक्झाम्पल ऑन हायजीन or for example anything you can take, parents also can be volunteers in the school. हम लोग आपका सेमिनार रख सकते हैं स्कूल में. अगर कोई वॉलेंटियर यहाँ पे आता है हमारे पास, then we can volunteer, we can add your seminar into our school hours. Like that also you can help the teachers. वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ पालक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करू शकतात. जैसे कि मैंने अभी बताया आपको कि अगर आपके पास कोई क्वालिटी है या फिर आप कुछ सब्जेक्ट्स पर अच्छा बोल सकते हो, then we can arrange the seminars of you in our school for our students. शिक्षक पालक संघटनेमध्ये पालक प्रतिनिधी म्हणून सहभागी व्हावे. सगळ्या पालकांना ही विनंती आहे की शिक्षक पालक संघटना जी आपण म्हणतो की पीटीए जी असते आपली, त्यामध्ये पालक प्रतिनिधी म्हणून मोस्ट ऑफ द पॅरेंट्स शुड इन्वॉल्व इन दिस पीटीए. ऍज अ पीटीए इन्चार्ज यू हॅव टू बी देअर. देन शाळेने पालकांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी व्हावे. मोस्ट ऑफ द टाइम the school is arranging some function for parents, or we will do in the future like these functions for you. Already we are doing मातृ पितृ पूजन. मातृ पितृ पूजन में हम आपको जब भी ये प्रोग्राम होता है हम आपको इनवाइट करते हैं. कुछ पेरेंट्स आते हैं, कुछ पेरेंट्स नहीं आते हैं. सो जो भी स्कूल आपको अलग अलग प्रोग्राम्स के लिए इनवाइट करती है, तब आपको आकर स्कूल को हेल्प करनी है. स्कूल के हर प्रोग्राम में आपको हिस्सा लेना है. समाजापर्यंत पोहोचण्यासाठी शाळेमार्फत आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे. तुम्हाला समाजापर्यंत पोहोचण्यासाठी शाळेमार्फत जे कार्यक्रम आयोजित केले जातील त्यामध्ये तुम्हाला सहभाग घेणे हे गरजेचे आहे. कम्युनिटी आउटरीच प्रोग्राम इट इज कॉल्ड. म्हणजे समाजापर्यंत एखादा संदेश जर आपल्याला पोहोचवायचा असेल तर तो शाळेमार्फत आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन तो संदेश आपण इतरांना देऊ शकतो. ओके, सो that was the national education policy. These are the points are included in this national education policy. So जर सगळ्यांना कळालं असेल तर मला थंब दाखवा किंवा